एक क्षणभर शोभाताई पाहतच राहिल्या आणि मग भानावर येऊन त्यांनी वसंतरावांना म्हटलं, अहो, अनिल अपर्णा आले बरं का, त्यांना दारातच थांबवा, भाकर तुकडा ओवाळायला आणते. शांत असलेलं घर एकदम गजबजून उठलं. दुसऱ्या दिवशी अनघा मुलांना घेऊन आली. अनिलच्या बाळाला सांभाळायला कामाला दिवसभराची बाई लावली होती. सकाळी केवढ्या कौतुकाने व परिश्रमाने तयार केलेल्या चकल्या, करंज्यांसारखे फराळाचे पदार्थ आणि गरमागरम फोडणीचे पोहे, चहा, बिस्किटे सर्व काही टेबलावर मांडून सज्ज होते. अनिल अपर्णा तयार होऊन टेबलापाशी आले, पण अरे बाप रे, आई, केवढा हा आटापिटा! अगं, आम्हाला इथून डबल करून पाठवणार आहेस का? किती कॅलरीज आहेत या सगळ्या पदार्थात, आणि आम्हाला दोघांना इथल्या माझ्या 2-3 मित्रांकडे बोलावलं आहे हे तुला सांगायचंच राहिलं. आता आम्ही एकदम रात्री 10 वाजता जेवूनच येऊ. तू काही करू नकोस. हॅलो अनघा, कशी आहेस? जिजाजी काय म्हणतायत? आणि हॅलो बच्चे मंडळी, रात्री भेटू आपण, असे म्हणत ती दोघं बाहेर पडली. शोभाताई आणि अनघा अव्वाक होऊन पाहतच राहिल्या. लहानपणापासून बरोबर खेळलो, बागडलो, एकत्र वाढलो, तो आपला हा लहान भाऊ हाच का? हा तिला संभ्रम पडला. आपल्या हाताने काऊ चिवचे घास खाणारा, आई घरात क्षणभरही दिसली नाही तर कावरा बावरा होणारा, आणि अमेरिकेला जायच्या वेळी आपल्या कुशीत डोकं खुपसून रडणारा अनिल हाच का? असा संभ्रम शोभाताईंच्या मनात निर्माण झाला. पाखरू घरट्याबाहेर एकदा का उडालं की पुन्हा ते घराच्या ओढीने परत येणं कठीणच याची शोभाताईंना जाणीव होती. पण आताचं अनिलचं वागणं फारच अनपेक्षित आणि धक्कादायक होतं. लग्न होऊन मुली सासरी गेल्या तरी मुलींची माहेरची ओढ कमी होत नाही, पण मुलं मात्र लग्न होऊन परदेशात गेली तर त्यांची ओढ कमी होते की प्रेम आटतं, की आपलीच माया पातळ झाली म्हणून हा असा दुरावतो आहे? शोभाताईंना काही समजेना. पण अनिलच्या या वागण्याने त्या दुखावल्या गेल्या होत्या हे निश्चितच. रात्री उशिराने अनिल अपर्णा परतले. सकाळी अनिल लवकर उठून बँगलोरला जायला निघाला. अरे, हे काय अनिल, आल्यापासून पाहते आहे तुझा घरात पायच टिकत नाहीये. तू आम्हाला भेटायला आणि आमच्याजवळ राहायला आला आहेस की भारतातली आपली कामं करायला आलायस?